उदगाव येथील युवकाचा चाकूने भोगसून खून. खुनानंतर अवघ्या 4 तासात जयसिंगपूर पोलिसांनी केली आरोपींना अटक. जुन्या भांडणाचा राग मनात धरून उदगाव तालुका शिरोळ येथील युवकाचा चाकूने पोटात भोगसून खून करण्यात आला. विपुल प्रमोद चौगुले, वय वर्ष 20, राहणार उदगाव, तालुका शिरोळ असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील खोत पेट्रोल पंपालगत असणाऱ्या हॉटेल समृद्धी समोर घडली. या खुनाप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या 4 तासात अनिकेत तानाजी मोरे, वय वर्ष 22 आणि नागेश मारुती जाधव, वय वर्ष 29, दोघेही राहणार बेघर वसाहत उदगाव, या संशयितांना सांगली येथून ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान डीवायएसपी रोहिणी साळुंखे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयत विपुल चौगुले व संशयित आरोपी अनिकेत मोरे यांच्यात मागील वर्षी मोहरम सणावेळी एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं. त्याचा राग मनात धरून रविवारी रात्री 12:30 वाजता संशयित नागेश जाधव व अनिकेत मोरे यांनी विपुल चौगुले याला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान त्याला सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. दरम्यान पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत संशयित आरोपी सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने त्वरित सांगली आकाशवाणी परिसरात सापळा रचून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खुनाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग ग ग